रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम
चरणीची माझी धावत जाते मागे मागे धावत जाते मागे मागे दयाच्या चिंतने नीलदोषी दयाच्या चिंतने तरतील जलशील राशी पातकाच्या जलशील राशी पातकाच्या तुका हरे देव भक्ताचा संगम तुका हरे देव भक्ताचा संगम देव नाम त्रिवेणीचा देव नाम त्रिवेणीचा तुका हरे देव भक्ताचा संगम हरे देव भक्ताचा नाम त्रिवेणीचा दयाच्या चिंतने तरतील दोषी राशी पातकाच्या पुढे म्हणण्यासाठी हरिभक्तीपरायण संभाजी महाराज माने चढाळा आणि त्यांना साथ देतील गोपीनाथ गुरुजी केंद्रे. पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह वाणे पुण्यवंत पवित्र तो देह पवित्र
अच्युत सर्वकाळ जो वदे अच्युत सर्वकाळ जो वदे अच्युत सर्वकाळ जो वदे अच्युत अच्युत सर्वकाळ सर्वकाळ जो वदे अच्युत जो वदे अच्युत सर्वकाळ जो वदे अच्युत सर्वकाळ जयाच्या चिंतने दयाच्या चिंतने करतील दोषे दयाच्या चिंतने
पातकाच्या जळतील रासे जळतील रासे पातकाच्या जळतील रासे जळतील रासे हे जळतील रासे पातकाच्या जळतील रासे हे राम हे जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या जळतील राशी
सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जलतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जलतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे भोगनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या विठ्ठल देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जलतील राशी पातकाच्या नमो ज्ञानेश्वरा 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 नमो
तुळशी पातकाच्या. आजच्या सेवेचा निमित्त महानामधारक हरिभक्तीपरायण वैकुंठवासी योगीराज निवृत्ती महाराज यांचे वंशज संभाजी महाराज आहे. गुणामाईच्या उदरी जन्माला आले योगीराज निवृत्ती महाराजांनी गौल गावात अनेक लीला करून केलेल्या आहेत. आजच्या अभंगामधून महाराज मात्र अशा महात्म्यांचे जगाच्या पाठीवर पवित्र वस्तू आहे. अनेक जगाच्या पाठीवर पवित्र वस्तू आहेत, पण नामधारका एवढी जगाच्या पाठीवर पवित्र वस्तू नाही. बऱ्याच पवित्र, इथं गंगा पवित्र आहे, अन्न पवित्र आहे. महाराज सांगतात ह्यांचा नंबर लागत का? अन्न पवित्र आहे, पण 6 तासाच्या मर्यादेत सेवन करावं लागते. 6 तासाच्या वरी गेले अपवित्र. मीठ पवित्र आहे, पण त्याची मिठाची एवढी पवित्र आहे ताई, एकाच हाताने उचलायचं आणि एका हाताने स्वयंपाकात टाकायचा. जर जाताना दुसरा हात बाईचा लागला तरी अपवित्र. अन्न पवित्र आहे, 6 तासाच्या नंतर अपवित्र. गाय जगाच्या पाठीवर पवित्र मानली जाते, पण ती जिवंत आहे तोवर पवित्र आहे, ती मेली तर अपवित्र. वाघ जीवाच्या पाठीवर पवित्र आहे, पण ती मला जिवंतपणी अपवित्र आहे, मेला तर पवित्र आहे. अग्नी पवित्र आहे, पण फक्त स्मशानभूमीत गेला तर अपवित्र आहे. घरच्या स्वयंपाकाचा अग्नी पवित्र आहे. महाराज गंगा तरी पवित्र आहे ना, तू खूप बरं सांगतात. ज्या महात्म्यांच्या पुढे, अशा महात्म्यांच्या पुढे तिचाही नंबर लागत नाही, ती अपवित्र. गंगा पवित्र आहे, पण जर तीच गंगा मध्य भांडारी आले तरी घेऊ नये काही केले विचारी. जर दारूच्या भांड्यात आली तर अपवित्र आहे. पण ही महात्म्य आज जे भजनाने पवित्र झाले, तितकं जगाच्या पाठीवर कोणताच देह पवित्र नाही, कोणताच देह. याही पुढे जाऊन सांगायचं, जगाच्या मालकाच्या नावाने पवित्र झाले, ती मालकही अशा महात्म्यांच्या मागे चाललाय. मालकही अशा महात्म्यांच्या मागे जातो. आपल्याला तीर्थावर जाऊन पवित्र व्हावं लागते, पण अशा महात्म्याला तीर्थावर जाऊन पवित्र व्हावं लागत नाही. मग काय करते? तीर्थे तया ठाया येतावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. 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 येथे पुणेच व्हावया. हरी पर्व काळ पाय हरी वसे वैष्णव. त्या तीर्थाला ह्यांच्याकडे यावं लागते, तीर्थाला वारी ह्यांची करावी लागते. सकळ तीर्थाचा तो धात्रा, तीर्थे करती याची यात्रा. माझ्या पुंडलिकरायाच्या जवळ सगळी तीर्थ येते. काय केलं पुंडलिकाने? ऐकलेल्यांची सेवा. ज्ञानोबारांनी केलं काय? तुकोबारांनी काय केलं? देवाचं भजन. म्हणून देवाच्या भजनातच पावर अशी आहे की असलाही खराब देह, ती सामान्य नाही माणूस. शरीर विटाळाचे आळे, माया मोहपाश झाले, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार. तुकोबाराय सांगतात, असलं अपवित्र शरीर जगाच्या पाठीवर एक काही नाही खराब. मला इतकं खराब आहे, नाही अपवित्र शरीर आहे, इतकं खराब आहे. त्याला 9 सुरा काही महाराज, 9ही सुरा कावटे ह्याच्या खराब माल टाकून देते बाहेर. महाराज इतकं खराब आहे. बर, संध्याकाळी झोपलं तर ह्याला स्नान केलेली विधी केल्याशिवाय पवित्र होत नाही. झोपलं नुसतं तर ह्याला स्नान विधी करावी लागते. लघुशंका केली तर आपल्याला हातावर पाणी पायावर पाणी घेऊनच मध्ये यावं लागते, इतकं अपवित्र होत नाही. आणि असलं हे शरीर जर माझ्या प्रभूचं चिंतन रात्रंदिवस केलं तर पवित्र तो होय. पवित्र
सोळी एकतीच भूमंडळी त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. नारदांचं सतत चिंतन होतं, सतत चिंतन. अत्यंत जवळ मी महाराजांना बघितलंय आणि म्हणून मला आनंद वाटला. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. काय केलंय त्यांनी महाराज? महामिलनाच्या यात्रेत सामील होत असताना मरणाच्या माथ्यावर पाय देऊन अमरपणाचं गीत गात निघून गेले ती माणसं महाराज. आणि माग सगळ्यांना हळहळ लागली. अशी मित्रात पण भजनातच पावर एवढी आहे. किती पावर आहे? जी भजन केल्यानंतर जगाचा मालक सुद्धा त्यांच्या मागे हिंडतो आपण सांगतो. आणखीन काय पावर आहे त्यांच्यात? महाराज आमचे सांगताना सांगायचे, समुद्र मंथन झालं तेव्हा करारावर देवाने आणि दैत्याने सह्या केल्या होत्या. जी बी समुद्र मंथनात निघालेली वस्तू आहे ती अर्धी अर्धी वाटून घेतली जाईल. ही करारावर सह्या देवाच्या नावाच्या. सगळ्या वस्तू वाटून घेतल्या पण 14 रत्न समुद्रात लक्ष्मी निघाली. आता लक्ष्मीची पंचायत पडली. इकली लक्ष्मी घ्यायची कशी वाटवणार? लक्ष्मीला बघितल्याबरोबर देव पळाली आणि दानवही पळाली. लक्ष्मीच्या लक्षात आलं ह्या सगळ्यांना मी पाहिजे पण मी आहे एकटी. लक्ष्मीने सांगितलं जागेवरच थांबायचं, पुढे यायचं नाही कुणीच. आणि सांगितलं ते मी एकटी आहे. सगळ्यांना मी पाहिजे पण मला जे पाहिजे मी त्याला उद्या माळ घालीन. सकाळी 7 वाजता लाईन धरून उभा टाकायचं सांगितलं लक्ष्मीने. मी येते त्या लाईनला मी माळ घेऊन येईल आणि त्याला पाहिजे मला त्याला मी माळ घाली. सकाळी लाईन धरून उभा टाकायचं. दानव एका लाईनला उभारली होती, देवही एका लाईनला उभारले होते. पण 7ला सांगितलं होतं तेव्हा 5ला उभा टाकले होते लाईनला. 5 किती बोंबलून सांगायचं कीर्तन तुम्ही 9ला 9:15 सुरू होते, त्याच्या आधी होत नाही. 5ला लाईनी धरून उभा आहे. देवाची लाईन आहे, दानवाची लाईन आहे. लक्ष्मी आली ती नेमकं मला दानवाच्या लाईनला गेली. मला जात नाही असं समजू नका. आज जगाच्या पाठीवर मूर्ख वागणारी माणसं कितीतरी श्रीमंत आहेत माणसं, कितीतरी वैभवात जगतात माणूस. लक्ष्मी जाते त्यांच्याकडे पण लक्ष्मी थांबत मात्र नाही. त्यांच्याकडे जाते, परत येते. जात नाही असं नाही. लक्ष्मीने सगळ्या दैत्याची लाईन बघितली आणि देवाच्या लाईनला आली. तेव्हा देवाच्या लाईनला इंद्र सगळ्याच्या समोर उभा टाकला होता प्रसादानं वापरून. इंद्रापासून लक्ष्मी पुढे सरकली. इंद्राच्या पोटात लक्षात आलं की मला हिनं बघितलं नाही की काय माझ्या एवढा समर्थ कोण आहे इथं देखणा सुंदर. लक्ष्मी बघत नाही त्याच्या. पुढे ब्रह्मदेव उभे होते. ब्रह्मदेवापाशी लक्ष्मी थांबली नाही. तिथूनही पुढे निघाले. दोन्ही कॅबिनेट मंत्री आहेत वरची कॅबिनेट आहे ती. महादेवाचा नंबर 3रा होता. महादेव 3ऱ्या नंबरला उभारले होते. लक्ष्मी तिकडून आली महादेवापाशी थोडं 1-2 मिनिट उभारली पुढे निघून गेली. तिथंही थांबत नाही, मला घालीत नाही. आता सभा सगळी बघते आहे की लक्ष्मी 3 कॅबिनेट मंत्री येत असताना पुढे चालली आणि नेमकं कुणाकडे चालली. आता माल कुणाला घाल पुढे सरकली लक्ष्मी. सगळी सभा बघत होती पण लक्ष्मी मात्र थांबत नाही. त्या लक्ष्मीनं नारदाला बघितलं आणि नारदाला बघून हात मारली. नारद जवळ आले आणि नारदाच्या कानात लक्ष्मीने विचारलं, नारदा मी किती दिवस बिना लग्नाचं राहू सांगा. ती म्हणजे का बरं आहे साहेब तुम्हाला बिना लग्नाचं राहायचं? नारदा एकही मला पास नाही. ह्याच्यात नाही तर 33 कोटी देव आले ते एकही पास नाही, मी माल घालीत नाही. नारद हसले तिच्याकडे बघून आणि नारदाने सांगितलं, आई साहेब तुमच्याही पेक्षा हजारो पटीनं बुवा चांगला इथं आलाय. आले होय आलाय पण इथं आले नाही ते पलीकडे बसलेत अशी संकेत मला लक्ष्मीने दाखवली. भगवान लांब बसले, कृष्ण परमात्मा बसले होते मस्तीत आपले आपले बसले. नारदाने संकेत केल्याबरोबर लक्षात आलेत मालक. सगळी सभा बघते. लक्ष्मी थेट निघाली ती भगवान बसली होती तर जाऊन उभा टाकली. मला हातात नार आहे. ही सगळी बघत होती मागे फिरून. आपलं गिराईक गेलं, आपल्याला का माल घातली नसावी. आणि मग तिथं जाऊन उभा टाकली. पण इथं घडलं तसं तिथं घडलं नाही. इथं बुवा तयार होते बाईनं माळ घालावी म्हणून पण बाई तयारी इथं नव्हती. तिथं मात्र बाई तयार आहे त्यांना माळ घालाय पण तिथला बुवा मात्र तयार नाही माळ घालाय. लक्ष्मीला इकडून आलेलं बघितल्यावर तोंड फिरून उभा टाकली. झालं भगवान बसले. झालं तोंड फिरविले. आता लक्ष्मी परत त्यांच्या तोंडापुढे जाते आणि आपली माळ पुढे करते. परत लक्ष्मीनं माळ पुढे केली की भगवान तोंड फिरविते. परत लक्ष्मी घालण्याचा प्रयत्न करते तेव्हा भगवान तोंड फिरवतात. अशा 3 प्रदक्षिणा लक्ष्मीनं त्यांना घालाव्या लागल्या. 3 प्रदक्षिणा घातल्या. लक्ष्मी मात्र आता पाणी डोळ्यात आणलं. मी सांगितलं भगवान
मला पटवाणी करण्याचा अधिकार जरी नसेल तरी कमीत कमी पायाची दाशी तरी करून द्या. दाशी तरी जिची ही सगळे कॅबिनेट मंत्री वाट बघतील ती लक्ष्मी तितकी दिन झाले देवापुढे. केवढा देव असं सांगा ते हात जोडलेत ते. पायाची दाशी तरी मला करून घ्या. पण मी महागारी जात नाही. डोळ्यात पाणी आलं आणि देवाने तिच्याकडे बघितलं झालं माणूस. आणि मग देवाच्या लक्षात आलं ही जात नाही. आणि मग लक्ष्मीला सांगितलं लक्ष्मी मी तुम्हाला बाळ घालू द्यायला काही अडचण नाही पण एक अडचण नाही माझी एक ती अडचण तुमच्या पुढे ठेवतो. लक्ष्मीला वाटलं जगाच्या मालकाला अडचण सामान्य सत्ता या जगाची तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे एवढी सत्ता आहे. केवढी सत्ता आहे. वृक्षाची पाने आले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे राहिली अहंता मग कोठे पान हालत नाही मला ती जगाच्या मालकाला काय अडचण असेल. लक्ष्मीला हात जोडले. लक्ष्मी बायकोवरून घेतली असती पण माझ्याकडे अडचण आहे. आता काय अडचण आहे तुम्हाला. तेव्हा जगाचे मालक सांगतात लक्ष्मी ते फार मोठी अडचण आहे. मला एका जागी थांबायलाच येत नाही. मला सारखं रात्रंदिवस पळावं लागते. मला राहायचा ठिकाणा नाही. मी घर बांधलंय वैकुंठ मला पण आम्हाला त्या वैकुंठात राहता येत नाही. मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबही न दिसे वरी योगियाची मानसे उमरडोली जाय तयापाशी पांडवा हरपलो गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा. लक्ष्मी मी तुला बायको करून घेतलं असतं पण मी मला इथं राहत नाही. मला मग मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबई नसे परी योगियाची मानसी उमरडोली जाय. मग जाचा कुठं माझे भक्त गाती जेथे 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 माझे भक्त गाती जेथे
मी विचारते जगाच्या मालकाला, मालक तुमच्या हातात नाही, हातात कुणाच्या आहे सांगा आता? सगळी तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही नाही म्हणता कुणाच्या हातात आहे? त्या दिवशी भगवान सांगतात बारीक तोंड करून लक्ष्मीला, लक्ष्मी खरंच तुला वाटते माझ्या हातात सत्ता आहे, पण माझ्या हातात नाही. मग ह्या सगळ्या किल्ल्या मी भरायच्या हातातून तुका भरायच्या हातात देऊन टाकल्या. तुका माने किल्ला संतांच्या हात दिलेल्या अंग वेगळ्या बोल्या दाखवली झालोय वार एका दिल्या संतांच्या हात दिलेल्या सगळ्या किल्ले संतांच्या हातात, माझ्या हातातच काही नाही. माझं काही मी पंचाव्या त्यांच्याकडे दिल्यात मला आता, आणि म्हणून त्यांच्या इच्छेनं वागावं लागतं, त्यांच्या इच्छेनुसार मी वागत असतो. बर, त्यांना एक ठिकाणा नाही, ते स्वतः सांगतात देश वेश नव्हे माझा सहज फिरत. त्यांना राहायला ठिकाणा नाही. ते आज ह्या गावात आहेत, उद्या त्या गावात आहेत, उद्या तिथं आहेत, तर उद्या तिकडं आहेत. आणि मग ते जिथं जातात मला त्यांच्या सोबत राहावं लागते. मला भक्त जाय सदा हरी कीर्ती गात, त्या सगळे अनंत हिंडत तसे. मी त्यांच्या सोबत हिंडतो, ते जिथं जातील तिथं मला राहावं लागते. परिचर्या करी, नुसता हिंडत नाही, मी त्यांची सेवा काय नाही, त्यांची सेवा काय. म्हणून मला सांगतात, मला संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. मी त्यांची सेवा करतो, मी त्यांचा सेवक आहे. ते जिथं जात असतील मला तिथं सेवा करावी लागते. आता लक्ष्मी हात जोडून उभा होती. लक्ष्मीची पुन्हा अवस्था बघितली आणि मग जगाचे मालक सांगतात, लक्ष्मी खरं सांगू, तुला जर माळ घालायचीच असेल तर एक आठ आहे माझी आता, ती आठ सांगतात ना. सांगा भगवान कोणती आठ आहे ती, मला तुम्हाला माळ घालायच्या. तेव्हा ती आठ भगवान सांगतात, कोणती बाई पत्करील सांगा. भगवान सांगतात, लक्ष्मी हे सगळं शरीर मी वैष्णवाला देऊन टाकले. कायेनं, वाचेनं आणि मनानं मी वैष्णवाला शरीर विकून टाकले. फक्त माझ्याजवळ शिल्लक भाग आहे, ती म्हणजे इथून खालचे पाय शिल्लक. बाकी या शरीरावर माझ्या कुठलाही कोणाचा अधिकार राहणार नाही, मी शरीर त्यांना दिले नाही. काय लक्ष्मी होती हो, त्या लक्ष्मीला हात जोडले आणि सांगितलं, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. तयार झाली लक्ष्मी. भगवान मला फक्त पायाची सेवा द्या, माझा कुठलाही तुमच्या शरीरावर अधिकार राहणार नाही. पाय लक्ष्मीच्या हाती आणि म्हणून पायाची सेवा लक्ष्मीला दिली. ती तिच्या हातात एक पाय. आता तुम्ही सांगा, जर जगाच्या पाठीवरची सामान्य लक्ष्मी नाही तिला पायाला लावले, पण माझ्या देवाजवळ भक्ताची आता काय किंमत असेल. लक्ष्मीला पाय आणि भक्ताला काय मारत. भगवान सांगतात, नाथ मारत, रमा माझ्या पटाची राणी, तिशी म्या लाविले चरणी, खांदा वाहिल्या गवळणी, भक्त चुडामणी गोपिका. मी माझ्या गोपिका खांद्यावर घेतल्या आणि एवढी मोठी लक्ष्मी भारी आहे, पण ती पायाला लागली. आता काय लक्ष्मीची किंमत असेल आणि काय ज्या भजन करतात त्या गोपिकाची किंमत होती. मला खांद्यावर घेतल्या. जर गोपिका खांद्यावर घेतल्या तर माझे रात्रंदिवसाची महात्म्य भजन करणाऱ्याची पावर काय असेल, कुठं ठेवले असते ते. या हिवरी पारथा माझी या भजनी असता, तया ते माझा मुकुट करी. मी माझ्या मुकुटावर घेतो आणि त्यांना मुकुटावर घेऊन हिंडत असतो. ही त्या वैष्णवांची किंमत आहे. महाराज ह्यांनी काय केलंय बरं, मला त्यांना मुकुटावर घ्यायला काहीच केलं नाही दुसरं, फक्त त्यांचं चिंतन केलंय आणि त्यांच्या अंकित राहिले म्हणून पावर आहे. बळीयाचे अंकित एवढी पावर आमच्या केवळ त्याच्या भजनात आले. मला त्याच्या दुसरं काही केलं नाही. म्हणून कोठे नका पाहू
करा हरी कथा तेथे अवचित्ता सापडेल. दुसरं काही केलं नाही, रात्रंदिवस मला त्यांनी भजन केलंय. आणि म्हणून महाराज सांगतात, महाराज मग त्यांनी जर भजन केलंय ही त्यांची ती पावन झाली. महाराज आता पावन झाले, स्वतः वरी जाऊन निवांत बसले, पावन झाले. कारण महामिलनाच्या महायात्रेत सामील होऊन निघून गेले महाराज. मग आता तिथं जाऊन बसले की त्यांचं झालं. पण त्यांच्यामुळे आमचा फायदा काय? आता ते आमचा फायदा दुसऱ्याच्या नाही. तयाच्या चिंतने तरतील दोषी तील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील जळतील राशी पातकाच्या दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील फायदा काय त्याच्यामुळे? आमचा फायदा एक आहे, त्यांचं चिंतन केलं की आमच्या जळतील दोषी राहतात, आमचे दोष खलास होते. दोष अशा महात्म्यांचं चिंतन केलं. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुले. अशा महात्माचं चिंतन केलं की आमचे दोष खलास होते. बाकी कोणत्याही साधनांना आपले दोष खलास होत नाही. एवढे गंगेला पाप गेलं तर आपण स्नान केलं तर दोष जातात, पण फक्त गोहत्येपर्यंत जातात. तिथून पुढचं दोष जात नाही की आपल्याला भोगावे लागते केलेले पाप. गंगेला पावर दिली पण गोहत्येपर्यंत चुकून गोहत्या झाला असेल तरच पाप खात्या गंगा. त्याच्या पुढचं पाप तुम्हाला भोगावं लागते. पण अशा महात्म्यांचं माझ्या ज्ञानोबरायचं तुकोबरायचं जर चिंतन केलं तर महाराज सांगतात जगाच्या पाठीवर पापच राहत नाही. महाराज कोणताच जगी पापची नाही आईसे कसलं नाम घेता जवळी वशे. देवाचं माझ्या ज्ञानोबरायचं तुकोबरायचं नाव घेतल्यानंतर पाप राहतंय असं पाप जगात आणखीन आलं नाही. जगात बर केवढी नावात पावर आहे. गंगेला ज्यानं जावं त्यानं त्याचं पाप खलास होते. जे गेलंय त्याच पाप. इथं आमच्या एका कुळातल्या एका माणसानं भजन केलं की 4 कुळातलं पाप जाते. 4 एकाच वाघानं भजन करायची. एका नाही सगळ्यांना भजन करायचं. किती कुळाचं पाप जाते आमच्या भजनात? मात्र पित्र भ्राता सगोत्र अपार ज्ञानोबराय सांगतात मला पाप खलास होते. एकच वाघ भजन करणारा आला की बस झालं. गंगेला ज्याला जावं त्याचं पाप जाते. हेही बोलणं आपलं कमी पडलं. 4 कुळाचं नाही. किती पाप जाते? एकच वानरानं भजन केलं. महाराज 18 पद्म वानराचा उद्धार केला. 18 पद्म वानराचा.
नाम चांगले कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले माझे कंठीला हो भाले कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा कुणाचाच उद्धार केला नाही. एकच वाघान भजन केलं नाही बाकीचं केलं. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा सगळे राक्षस मुक्त केले कपीच्या कुळाचा उद्धार एका वाघानं भजन केलं. इतके पावन आहे नव देव स्वतः मला त्यांना पावन झालेत म्हणून त्यांच्या पायाखाली घातले. देव इच्छी रज चरण देव इच्छित जगनीती माझी देव इच्छित जगनीती माझी देव चरणीची माती धावत चालत ती मागे मागे इतका पावन झालेला महात्मा आहे की ते देवातही पावन आहे. त्यालाही त्यांच्या संगी भगवान सांगतात माझे ठाई पवित्रपण ते मज भक्ताचे निजान मी पवित्र झालो केवळ भक्तामुळे झालो आणि म्हणून भक्ताच्या मागे देव हिंडतोय मनोनी हिंडे मागे मागे एवढी पावर ह्या भजनात आहे. आणखीन किती पावन किती महाराज पवित्र होतात आणखीन एक दृष्टांत सांगतो. ज्या दिवशी शबरीच्या घरी महाराज राम लक्ष्मण आले होते सगळे महाराज त्या सगळ्या डोंगरात महाराज लखलं की डोंगर केला होता संदेशाने पत्ता लागला होता प्रोग्राम चंद्र वनवासात जाताना डोंगरात येणार आहेत आणि मग मंत्री येणार आहेत म्हणजे की आपण सगळे लोक आपल्या काहीतरी सुई असतात काहीतरी करून घ्यायच्या म्हणून त्यांची व्यवस्था केलेली असते महाराज स्टेज केलेलं असते कमानी काढलेले असतात लाल माती टाकून महाराज दगड टाकले होते सगळ्या डोंगरात केलं होतं महाराज सगळ्या ऋषीने महाराज बिना लग्नाचे डोसक्यावर माती आणून लाल मातीचे रोड तयार केले पांढरे चुन्याने दगड टाकून बांध दाखविलेत महाराज रस्ते केले त्यांच्या गुंफेवर त्यांच्या गुंफेवर सगळं डेकोरेशन टाकले मला त्याला घर नाही दार नाही बायको लेकर नाही काहीच नाही पण केले मला देव येणार आहे तिथं एक बाई हिडत होती त्या बाईनं बघितलं ह्या सगळ्या डोंगरात कधीच नाही निर्सोम कसं काय झालंय आता ऋषीची मीटिंग बसली होती सगळं काम त्या ऋषीला हात जोडले ऋषी महाराज का ही असं लखलं की डोंगर काबर केलाय तुम्ही आता तिला माहिती होतं शबरीला काही कोण पुसू देते काय कोण बोलू देते मला गरीब बाजूला उभारली होती त्याला बघत होती त्या सगळ्या ऋषीने तिला कमी लेखलंय बाई तुझ्यावर तिकडे म्हणजे ती 6 महिने आंघोळ करीत तू इथं येऊ नको माझी घरी
राम भिवून पळायचे तुला, तिला बाजूला ढकल. का केलं हे सांगा. पण काही माणसं भावनेची कदर करणारी माणसं असतात. त्यांनी त्या शबरीला सांगितलं, शबरी तुला माहित नाही, प्रभू रामचंद्र दशरथाचे चिरंजीव ह्या डोंगरात येणार आहेत आणि त्यांची व्यवस्था मोठी माणसं आहेत, म्हणून आम्ही असा लखलं की डोंगर केला. तिने गप्प सावकाने तिचा अंतर्गत प्रेम थांबलं नाही, हात जोडले केले. महाराज लिखा, माझ्या बी आश्रमाला आणताल का तुमच्या आणायचे, तसं माझ्या बी आणताल का. आणताल का म्हणलं की डोळे मोठे केले, आवाज वाढ होय तिकडे म्हणले सांगायला उगं कोणी सांगायला, ती सांगायला होती सांगायला होता आणि आमच्याकडे आणता मला रेश म्हणली जातो इथून म्हणली तिने. महाराज पण तिने एवढंच ऐकलं, राम येणार आहेत, राम येणार आहेत. अंतकरणातली भावना अशी मला जबरदस्त झाली, राम येणार आहे. आपल्या घरी बसली, मला बारीक तोंड करून. तेव्हापासून तिनं बोर सगळे मला आरवले खाऊ खाऊ बघितलेले बोर मला तिने तोंड भरून ठेवले होते. राम येणार आहे एवढं तिला द्यास. मग कवा काही ना, पण राम येणार आहे, रामाच येणं होणार आहे आणि येणार आहेत. माझ्या कुटियाला राम येतील का असं सारखं येड लागलं होतं. पण अंतकरणाची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, अंतरीची घेतो. देवाने विचार केला, सगळे मोठे दामदौलत आहेत माझ्यासाठी यांनी केले, काही बी ऐपत आहे त्यांच्या, पण मला तिचा काय भाव असेल. म्हणून राम कमानी केलत्या, बाजे होते तिकडं, तोफा ठेवल्या होत्या. राम तिकडून गेलेच नाहीत. महाराज राम नेमकं दुसऱ्या रस्त्यानं आले, शबरीच्या देऊन बसले. हे तिकडं तोफा आहेत, बाजे आहेत त्यांची. मधी बसायची व्यवस्था केली नव्हती, घर झाडलेलं नव्हतं. तशाच केरावर राम आणि लक्ष्मण बसले होते, त्या केरावर बसले. तिचं प्रेम बघितलं अंतकरणाचं. आणि तिनं आणल्यावर गेल्यावर नाश्त्याला मला बोर दिले होते, काही आरदारी होती, एखादं सत्य होतं. रामाने ते घेतले आणि देवाने तिच्या प्रेमाची कदर केली, ते बोर खायला सुरुवात केली. लक्ष्मणाकडे बोर दिलं, पण लक्ष्मण साधू बंदकीची कसा करत असतात. साधूनं बघितलं लक्ष्मण आणि सांगितलं, बाई एक बी बोर कसं पूर्ण नाही तुझं, सगळेच अर्धानी बोर आहेत कसे सांगितलं. पाकर खाते, पाखरानं खाल्लेले. डोळ्यातून पाणी आलं लक्ष्मणा, पाखराने खाल्लेले नाही. मग ही कशी अर्धाले येतात. तेव्हा तिनं सांगितलं, माझ्या दाताने तोडून बघितलं, गोड आहेत तुमच्यासाठी ठेवले, आंबट आहेत मी खाऊन टाकले तर फेकून दिलेत, पण जेवढी गोड आहेत ती तुमच्यासाठी ठेवलीत, म्हणून अर्धाली आहे. लक्ष्मणाने तिच्या तोंडाकडे बघितले, तिच्या दात शेवाळ्या दगडावून झाली, शेवाळ्या दगडावून हिरवेगार. लक्ष्मण ऐकले, लक्ष्मणाने सांगितले, खायचा आपला लाग नाही बाबा, ही बोर आपण खायची. पर 6 महिने आंघोळ करीत नव्हती ती, तोंड धुईतच नव्हती. दाताकडे बघितलं मला तर लक्ष्मणाने बघितल्यावर लक्ष्मणाला घाण आली. तीच लक्ष्मणानं द्रोण घेतलं. राम तिकडे खात होते, इकडून लक्ष्मणानं द्रोण दिलं, फेकून झालं. रामाची नजर चुकून दिलं फेकून. पण राम आहेत मला, माझ्या भक्ताचा अवमान केला. स्वागा, तुला एकदा ह्याच बोराशिवाय पर्याय राहणार नाही. जेव्हा ब्रह्मशक्ती लागली तेव्हा द्रोणागिरी जवळ आणला, ज्याच्यावर द्रोण टाकलं होतं ती होता द्रोणागिरी. द्रोण टाकलं म्हणून द्रोणागिरी होता. त्या वल्ली वापलेल्या तिथून आणाव्या लागल्या, त्याच्या बिळात ओताव्या लागल्या आणि मग लक्ष्मण उठविला. तेव्हाच रामाने सांगितलं, माझ्या भक्ताचा अवमान, तू बहु असलास तर काय करावं त्याला. आणि म्हणून द्रोण आणला महाराज. तवा वल्लीवर टाकाव्या लागल्या. राम लक्ष्मणाने ती बोरं खाल्ली. सगळी माणसं कमानीला उभारली होती. पोरं पळत जाऊन सांगितलं, का उभारला मला त्यात बसायला, राम येणार आहेत म्हणून तो पाणल्यात आम्ही इथं, भाजी घेऊन बसला आम्ही. येडे झालो का म्हणलं त्यात, का राम अर्धा तास झाला येऊन. ती म्हणली अर्धा तास, होय कुठे आहेत म्हणले, शबरीच्यात बसले तर अर्धा तास झालं तिथं येऊन. महाराज तिची कीर्ती आहे केली, तिच्यात राम आले, त्याच्या वशक्याला तिडक लागली. झालं महाराज सगळे राम आणि शबरीच्या काय राम खऱ्याचं सुख ते का देव काही म्हणजे. अरे मला काही घेणं बी नाही देणं बी नाही. बँकेतले काढू काढू ही माती टाकल्या, लखलखी डोंगर केलेत, काय संबंध आहे मला घर नजार. हाताला फोड आलेत आणि राम तिकडे गेली, ती काही बाई चांगली आहे का म्हणजे. आणि राम तर तिकडे गेली, मला बसली जाऊन राम. आणि मग सगळे माणसं कमानीपासून राग करू लागते, पण काही शहाणी असते त्याच्यात. त्यांनी म्हणजे राम रस्ता चुकून गेले असतील, पण मोठी माणसं आहेत, काय फरक पडते. गेले तरी आता आपण विनंती करून आमच्या आश्रमाला चला म्हणता, तुमची पाय चला की आपण विनंती करू, काय अडचण आहे आपल्याला. सगळी गेली, 4-4, 8-8 गेले मिळून. सगळे गेले नाहीत आता, एवढं प्रेम नाही तुमच्याकडे, सगळे गेले
8 4 जाऊन मला बाजूबाजूला थवेचे थवे बसले आणि काही माणसांनी हात जोडले. रामा आता तरी आमच्या इकडे आश्रमाला चला, तिला आम्ही डेकोरेशन टाकले, काही घेणं देणं नव्हतं, रस्ते तयार केले. रामाने सांगितलं आम्हाला कुणाच्याच इकडे येणार नाही, आम्हाला घाई आहे, आम्ही इथंच आणखीन अर्धा तास थांबणार आहोत, पुढे जाणार आहोत. मग तर लईच मला चिडली सगळीच. बघ ही आहे का देवखऱ्याचं सुट्टी, ही बाई चांगली आहे का, इथं आणि अर्धा तास थांबते पण आपल्याकडे येत नाही. पण काही माणसं लई हुशार असतात ना, असू दे. विरोधी पक्ष जरी असला, मला विरोधातले जरी असले तरी निवडून आलेला मंत्री आहे, मग आपले काही अडचणी येतात, आपले काही निवेदन देऊ, पाणी नाही आपल्याला येतं, असू दे की विरोधात का सुद्धा. विरोधक कधीतरी मार्गी मंत्री असले, आपले नसले, आपण त्यांना मतदान केलं नसलं तरी आपण आपलं निवेदन द्यावं लागते. पाणी नाही सत्तेवरती येत आता, ती खरं आहे. म्हणजे मग सगळे म्हणले रामा जरी बी नाही आला तर चालते, पण आम्हाला इथं त्या तळ्यात पाणी आहे, इथं पाणी हिऱ्याला एक आहे, ती फक्त 15 दिवसच पुरत आहे, तिथून पुढे पाणी आम्हाला पुरत नाही. आताही आम्हाला एक घागरी आणावं लागते, एकच घागरी आणून प्यायचं ना भागवं लागेल, ती बी पाणी 15 दिवसच आहे. पुन्हा आम्ही काय करायचंय, आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्या. रामाने सांगितलं ती तळ आहे ना, तिथं पाणी भरलेलं तळ आहे की, इथं पाणी जरी कमी असलं तळ आहे ना ती भरलेलं. तेव्हा त्या सगळ्यांनी जाऊन पाणी आणून दाखवलं. रामा पाणी नाही पिलं तर 2-3 दिवस मरणार ना, पण ही पाणी पिलं की त्या दिवशी मरतो आम्हाला, एवढं खराब पाणी आहे. रामाने आणून दाखविलं. त्याने जेव्हा पाणी आणून दाखविलं तेव्हा ती पाणी त्यांच्या पुढे ठेवलं. तेव्हा रामाला सांगितलं 150 आले, एवढ्या उंदीरभर पाणी 150 आले, कसं प्यायचं पाणी सांगा. आंबाडे बिजू घातलेले इथं, म्हशी तुटलेले आहेत, लोकांनी खेळतले माणसाने पाणी पार वाटलं करून टाकलं. रामाने सांगितलं पाणी तर इथं दुसरं मी बोर घेऊन देतो, सत्ताधारी मी आहे, माझ्या हातात आहे. जरी इथं मला 1000 फूट बोर घेतला तरी ह्या 12 कोसात पाणी कुठंच लागत नाही. रामाने पाणी नाही लागत, किती प्रयत्न केले ह्या 12 कोसात पाणीच नाही. रामा मग काय करायचं आम्ही आता, आम्ही इथून तर सोडीत नाव, आम्ही इथं कोपे बांधलेले आहेत. रामाने सांगितलं एक काम करा. म्हणजे काय, पाणी तर ह्या 12 कोसात लागत नाही, तुमचं तर पाणी 15 दिवसापुरतं आहे. एक काम म्हणजे काय, तीच पाणी चांगलं करून देतो, त्याच्यात टाकायचं औषध देतो, ती पाणी प्या. पहिलं आपल्याला एका टाकीला 1 टोपण देत होती केंद्रातून, दवाखान्यातून. पहिले 1 टाकीला 1 टोपण वापरा, पाणी प्या. कुठली लागण होत नाही. पहिल्या काळात रोगाचा जोर लई होता मला. त्यांच्या म्हणणं तर राम काय औषध देते, ती म्हणजे हो रामा मग दुसरं पाणी नसेल तर औषध तर द्या आम्हाला, केंद्रातून पाठवून आणि तुम्ही केंद्र सरकार आम्हाला औषध द्या पाठवून. आणि मग राम म्हणले पाठवून द्यायचं नाही, तुमच्या जवळच औषध आहे, सांगून जातो. म्हणजे पाठवून द्यायला नाही तिकडं औषध, पण सांगून जातो नक्की औषध. रामा म्हणले मग सांगा बरं कोणतं औषध आहे, पटकून देऊ. काही नाही, दुसरं औषध नाही. मग ह्या शबरीला न्या, मग आणि त्या तळ्यात जाऊन आंघोळ घाला, म्हणून पाणी प्यायसारखं चांगलं होते. ते मला हाय का नाही मीठ सोडले दादा सांग, हे खरं आहे का म्हणले. आता हाय का राम खरं तर सुटती 6 महिने आंघोळ तिने केली नाही, मग बघ रामालाही माहित आहे. आणि राम सांगाले तिला आंघोळ घाला आणि मग पाणी प्यायसारखं होते, ती खराब होईल का चांगलं होईल. 6 महिने आंघोळ करीत नव्हती. आणि मग सगळे लोक उठले, काही माणसं म्हणले शानी होती ती, अरे रामाचं काय, ती म्हणजे तू ऐकन तेच, आम्ही नाही करत म्हणजे उठून निघाले जातात, स्वीकार करीत नाही त्या गोष्टी. पण काही माणसं लईच मला दमाना जोर करते, शहाणी अनुभवाची माणसं असते. ती म्हणजे हे बघ, रामाच्या बी बोलण्याला काही किंमत द्यावी लागते. रामाही विनाकारण बोलणारी माणसं नाही, मोठी माणसं विनाकारण बोलत नाही. मग असं कर, आम्हाला बी माहित आहे हिला आंघोळ घातल्यानंतर पाणी चांगलं होत नाही, पण करून बघत. म्हणजे काय करावं, म्हणजे एक पाय टोपले ठेव, तिचा एक पाय फक्त, आणि त्या पायावर 1 तांब्यावर पाणी टाकून धुवून घेऊ. हा म्हणजे मग आणि तेवढं तांब्यावर पाणी नेऊन एका कडला टाकून बघू. असं करायला काही हरकत आहे का. माणसानं शेषामाना हलविले की हो ही करू, ही बरोबर आहे म्हणजे. आता मग तिचा एक पाय टोपले ठेवला, त्या पायावर 1 तांब्यावर पाणी ओतलं, आणि पाणी ओतल्यानंतर तिचं जे पाय धुवून चांगला घेतला, की टोपल्यात पाणी घेऊन महाराजी चालीत बिना लग्नाची सगळी. देवानं जरी एखाद्याला हातात धरलं का नाही, कुणाच्या डोसक्यावर बसविल्याचा नियम नाही मला देव.
त्यांना हातात धरावं लागते फक्त मला. त्यांना हातात धरलं की मला कुणालाही वरट्याकडून निघून जाते मला. देवे अंगीकार केला सोहळा तो झाला, देवे अंगीकार केला, अशी पावर आहे त्यांच्यात. आणि खरंच पाणी धुवून घेतलं नसतं, डोसक्यावर घेतलं आणि चाललेत सगळे आता परिणाम बघायला. कारण जगाच्या मालकानं सांगितलंय ही चाहीला आंघोळ घाला म्हणता पाणी चांगलं होते. पण प्रयोग चालू आहे आता, सगळे गेले तिथपर्यंत. एका कडलं मारुतीचं तांब्यावर घेतलेलं पाणी एकच कडलं टाकून बघितलं महाराज. 10 बाय 10च्या अंतरात पाणी टाकून बघितलं असता नुसतं शिपडलं पाणी. ते पाणी शिपडल्याबरोबर परिणामच असा झाला, त्या 10 फूट रानात एक काही महाराज आळी राहिली नाही का, एक काही किडू राहिलं नाही का, पाणी हिरवं राहिलं नाही. काळ भोर पाणी खाली तळ दिसू लागला, जिथपर्यंत तिच्या पायाचं पाणी टाकले तितक्याच. आणि मग लोक म्हणू लागले नाही गडे, मग आंघोळ घालावं लागते तिला आंघोळा. का? कारण इतक्या रानात पाणी इतकं टाकलंय तर सगळंच पाणी चांगलं झालंय. आंघोळ घातल्यावर पाणी होईल का नाही चांगलं सांगा. काय आहे तिच्यात? भजनाची पावर आहे महाराज. वरून भजनाची वरील अंगात महाराज भजनाची पावर आहे. लोक आले महाराज ते आता परत रामाला सांगितलं, रामा तुम्ही आंघोळ करा. ती म्हणजे माझ्यानं काहीच होत नाही, गुणच येत नाही माझ्यानं, माझ्या अंगावर पावरच नाही म्हणजे ना. हिलाच आंघोळ घालावं लागते तेव्हा पाणी नीट होते, माझ्यानं होत नाही म्हणजे. वा ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी कशातच सामर्थ्य नाही की भजन करायला पाहिजे. मला तिला आणलं आणि तिला सगळ्यांनी जाऊन पाय धरले. म्हणजे माय शबरी माय लिखा आम्हाला आंघोळ घालू दे. किती नगर बाळून थडी वाजते म्हणजे मला दिवस वाड्याचा म्हणजे मी आंघोळ घालीत नाही. 6 महिन्याला एकदा आंघोळ करते म्हणजे मी एरवी आंघोळ करीत नाही. सगळ्यांनी पाय धरले होते. माय तुझ्यासाठी नाही पण आमच्यासाठी आता आंघोळ घालू देतो म्हणजे आमच्यासाठी आंघोळ. सगळ्यांनी मरत पाणी आणलं. संन्याशांनी तिला एका मोठ्या मरत बकिटात मोठ्या त्या ह्याच्यात बसविलं टोपल्यात मोठ्या. आणि ती संन्याशी त्या बाईला आंघोळ घालाली. डोसक्यावर चुळू चुळू सगळं तोंड दुवा देत. दुसरी तो म्हणला तसं नाही रे. म्हणजे का वरल्या अंगावर तरी पावडर कमी आहे रे. 6 महिने तोंडात हात घातला नाही. तिला मध्ये बेंटकी टाक म्हणून खाकरून खुकरून त्याच्यात लई पावर आहे म्हणले. सांगा खाकर म्हणा तिला टाक बेंटके म्हणा ह्याच्यात लई पावर आहे. त्या पावडरात म्हणलं तिचे बेंटके टाकायला लागले तिला. काय पावर असेल म्हणून मला तिची सगळी आंघोळ घातली. मला एवढंच सांगायचंय की केवढी पावर आहे भजनात. देवात पावर नाही पण भजन करणारात ही पावर आहे, त्याचं नाव घेणारात पावर आहे. आणि म्हणून महाराज सांगतात, महाराज काहीच अंतर नाही, देवात सुद्धा कमी आहे पण इथं तुकोपर आहे. देवा बरोबरीचे सांगतात 4थ्या चरणात. काय त्या उरले वेगळे अनेक, काय त्या उरले वेगळे अनेक, काय त्या उरले वेगळे
फरक आहे ना देवाही पावर देवापेक्षाही पावर त्यांच्या काहीच करता येत नाही देवाला त्यांच्या पुढे महाराज आणि म्हणून त्यांची कीर्ती वाढावी असं देव विचार करते मला देव नाही माझ्या नगुन येत त्याला मुलगाला कारण भक्ताचा महिमा वाढावी आपल्या भक्ताचा महिमा जास्त करावा ही माझ्या देवाची इच्छा आहे आणि अशा भक्तांना माझा देव सांगतो की जे रात्रंदिवस चिंतन करतात त्यांच्यासाठी देव त्यांच्या जवळ उभा आहे किती सेवा करतो त्यांची अहो त्यांचा शब्दच मोडीत नाही आपला शब्द मोडून टाकतोय पण अशा महात्म्याचा शब्द मोडत नाही आणखीन एक दृष्टांत जरी ऊन झालं नारदाला एक बाई भारत वाटत भजन करीत बसली होती डोंगरात वय मात्र 50च्या वर चाललेला आहे पण पुत्रप्राप्ती मात्र अजिबात झालेली नाही नारद वैकुंठाला जात असताना तिनं हाक मारली नारदा इकडे या तुम्ही वैकुंठाला नेहमी जाता पण माझी एक अडचण मालकाला सांगताल का त्यांच्याने ती सुटते नारद म्हणले आता तिकडच चाललो सांगा काय सांगितलं नारदा मला लेकरू बाळ काही झालं नाही मग आणि एवढंच विचारा होणार आहे का नाही कवा होणार आहे का नाही विचारा किंवा होणार आहे तर कवा होणार आहे हे विचारा का होणारच नाही हे 2-3 गोष्टी विचारणे होणार नाही तरी बी काही अडचण नाही पण होणार आहे का नाही होणार आहे तर कधी होणार आहे का होणारच नाही हे विचारणे नारद देवापाशी जातात देवासंग काय बोलायचं ती बोलले आणि मग देवाला विचारलं देवा तुमचा एक भक्त वाटत बसला मग आणि त्यांनी मला निरोप सांगितलाय मला लेकरू बाळ नाही ती होणार आहे का नाही होणार आहे विचारा होणार आहे तर कधी होणार आहे विचारा का होणारच नाही हे बी विचारा देव थोडं उभा टाकले आणि देवाने सांगितलं नारदा या जन्मात होणार नाही या जन्मात तिला लेकरू बाळ नाही परत आली नारदाने येऊन तिला सांगितलं बाई देवाने सांगितले तुम्हाला ह्या जन्मात लेकरू बाळ होणार काही नाही महाराज खुश नाही तर नाही नारदा जे आपले प्रारब्ध आहे की होणार आहे निवांत राहिली पण त्याच गावात एक महाराज मुदकरी मागणारा गोसाई आलं भीक मागणारा गोसाई आलं आणि त्यानं घरोघर हिंडायचं आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन म्हणायचं हमको 1 रोटी देगा उसको हम 1 बेटा देंगे म्हणायचं घरोघर हिंडू लागला सगळ्या गावात हिंडला महाराज 1 रोटी देगा उसको हम 1 बेटा देंगे ते हिच्या दारात आले परवा दिवशी नारद सांग विचारून आले लेकरूच ह्या जन्मात होणार नाही आणि ती गोसाई दारात आले तिच्या आणि तिला सरळ म्हणाले मोठे मोठ्याला हमको 1 रोटी देगा उसको हम 1 बेटा देंगे तिला म्हणजे जायला कुठं खाऊन झोप कुठं तुला भाकर दिल्यावर लेकरू होतं का भाकरी लेकरू होत असे का कुठं 900 कन्यापुत्र होती जाकी उगा पड जा म्हणजे ती पर तरी डबल म्हणलं त्याला हमको 1 रोटी देंगे उसको हम 1 बेटा देंगे ती बाई घरात गेली ह्याचं ऐकू वाटणं म्हणून पण तिच्या पोटात असं आलं की भाकरी किती उरल्यात बघाव्या तरी ती खरंच रात्री दोघं बी जेवले नव्हते लेकरू ह्या जन्मात नाही म्हणल्यावर नारदाने सांगितल्यावर त्या 6 भाकरी उरलेल्या होत्या 6 तिनं मोजल्यान म्हणजे कुत्र्याला म्हशीला चालण्यापेक्षा ह्याला देऊन टाकावं तर नाही भाकरी नव्हते का पण ती 6 बी भाकरी आणल्या त्याला देऊन टाकल्या 6 भाकरी खान त्याला भाकरी तिथंच मोजलं ती बी जाईना कसं मोजलं 1 2 3 4 5 6 आणि तोंडाकडे बघितलं मग ते आपको 6 बेटे होंगे म्हणजे जा कुठं खाऊन पड कुठ तरी बघ आसरा काय पावर होती त्याच्यात काय पावर त्याच पाळीपासून पाळी बंद झाली बाईची यायची दिवस जायला सुरुवात झाली 1 महिना गेला 9 महिने झाले 9 दिवस झाले पोरगच बर 1 वर्षाला एक बरोबर 6 लेकर झाले तर 6 बी पोरं झाली 6 बी पोरं आणि मला 6 पोरं झाले पण नारद 12 वर्षाला त्याच गावात आले आणि त्याने विचार केला आपल्याला ह्याच गावातल्या एका भक्ताने विचारलं होतं लेकरू होणार आहे का नाही होणार आहे का कधी होणार आहे ती बाई इथंच आहे इथं दिसाय तिचं घर माहिती होतं नारद तिच्या घराला गेली बघावं तरी जाता भेट घ्यावं 6 लेकरं पुढे महाराज 3 एकूण आणि 3 एकूण आणि ती भजन शिकवाले आम्हाला त्या लेकराला भजन शिकवाले नारद गेलं 6 लेकरं त्याच्या तिच्या पुढे नारदाने जाऊन हात लावला बाई म्हणजे का गावाल्यानं अंगणवाडीचं काम दिलंय का तुम्हाला ती म्हणजे नाही करणार ना अंगणवाडीचं मग ही लेकरं कोणाची आहेत लेकरं माझे आहेत म्हणजे माझे लेकरं तुमचे म्हणजे होय
नारदाच्या पायाखाली रान सरकलं. मला नाही सांगत म्हणायचं, नाही सांगत तुम्हाला म्हणायचं होतं त्या देवाला. फक्तच नाही म्हणलं, झालीच कशी आता. नारदाचा पारा चालला, नारद वैकुंठाला थेट. मालक बसले होत्या, मालकाकडे असं लाल तोंड करून रागात गेले. देवानं बळ केलं, नारद लेकर झाले तिथून आले. आपण नाही म्हणलो तर ही खराय आणि झालीत ही बी खराय. आला नारदाला सांगितलं, या बसा. नारद नाही बसत, उभारणार आहे मी. नारद पाणी प्या. पेतोच. देव म्हणे का असं करायला गरीब बाऊच्या देवनी. आणि मग देवाने बळ केली की आपली ही चूक आहे. ती चूक नव्हती, पण नारद ह्याच्यासाठी असं करायला. आणि मग नारदाला मला सांगितलं देवाने, नारदा बघू पुन्हा तुला काय विचारायचे, पण मला भलता त्रास झाल्या पोटात. आत्ता आकडून उभारले देव, माझ्या पोटात आकडा उठलाय. मग तू जाऊन खाली मृत्यू लोकात औषध घेऊन ये. पुन्हा बघू, मला लई त्रास व्हायला. आणि खरंच मला ताप आल्या. देवाला तोंड काळबोर झाले, अंगावर काटे उभारले. नारदाला देव सिरियस दिसले. नारदाने विचारायचं सोडून दिलं आणि म्हणलं, देवा कुठं आहे सांगा तुम्हाला. हे असं कवा बी होते, आकडा येतोय का आत्ता चालाय रोगी असं. ते म्हणजे कवा बी होतंय असं मला. बरं म्हणलं, मग कवा बी ज्याला जी रोग येते त्याची गुळी माहीत असते त्या माणसाला, कारण नेहमी आजार येते त्याची गुळी माहीत आहे. तेव्हा मग तुम्हाला कवा बी येते त्याची गुळी माहीत असायला पाहिजे. हाय की म्हणले मला औषध माहीत, पण हा नाही आणाय हाताकडे नाही कोणी. सांगा बरं औषध काय. काही नाही. वाय वैष्णव असतील जिथं भजन करीत उभारले असतील, जिथं महाराज असतील तिथं जा आणि त्यांचं काळीज काढून आण, द्या म्हणा. त्या काळजात पाणी टाकून मी पाणी पिलं की माझ्या पोटातला आकडा बंद होते. पण काळीज काढून आणावं लागतं. नारद आले की मृत्यू लोकात. आता काळीज कोण देईल त्याला. कुणाला बी काळीज मागितलं की नारदाला हा काढून द्यायचा, जा तिकडे काळी देऊन आणि मला देवाला काय करायचे मग आम्हाला. काळीज तर कोणी देत नाही. नारद मला निराश आहे. नारद वरी गेलं तेव्हा देव जास्त कोणाला द्या, आता जास्त झालता आजार. आता मग नारदाने कोणा सांगितलं, देवा दुसरं काही औषध आहे का. हो आहे की म्हणजे दुसरं औषध सांगा बरं. काही नाही. वैष्णव देत नाहीत, नाही दिलं. महाराज कोणता देत नाही, नाही दिलं. ठीक आहे. ज्याला एका भाकरीला एक लेकरू म्हणलंय त्याच्याकडे जा. आता जा त्याच्याकडे गेले. नारदाने पाठविलं. जेव्हा त्याच्याकडे गेले तेव्हा बसलं होतं महाराज. परिपूर्ण होती मला शक्ती, दया होती. बघितल्यावर नारदाचे पाय धरले. नारदाला सांगितलं, नारदा देव चांगले आहेत का सांग माझे. नारदाने सांगितलं, देव चांगले नाही तर म्हणून इथपर्यंत तुझ्याकडे आलो त्याच्यासाठी. म्हणजे काय झाले माझ्या देवा. काही नाही, पोटात आकडा उठला. म्हणजे मग काय पाहिजे. काही नाही. ती आकडा उठलेला तुझं हृदय काढून दे, पाय वाटीत ठेवायचा, त्याच्यात पाणी वाचायचं आणि पाणी पिले की आकडा बंद होतंय. मग त्याच्यासाठी आलं माझं. हो, 3 कोणी शस्त्र होतं मला तिथंच. भक्त ऐशे दाना जे देही उदास, गेली आशा पाश निवारण. शस्त्र घेतलं त्यानं आणि शस्त्र असं धरलं हृदयात एका बाजूला आणि इकडून दगडाचा ठ्याका देऊन पोटात घुसविलं मला त्यानं खोल हृदयात. आणि कैशी देऊनच हृदय काढलं त्यानं, कैशी. आणि ती हृदय नारदाच्या हातात दिलं. नारदाला सांगितलं, माझा देव बरा झाला पाहिजे आत्ताच्या आता. तुम्ही इथं उभा टाकू नका. आता जा म्हणलं, पाय धरलं, उभा टाकू नका. त्यानं हृदय घेतलं देवाचं, देवानं नारदानं. पण नारद जवळ आलं, पण त्याला वाटलं हृदय काढून दिले तेव्हा हे मागं मेला असं. आता पुढे चाललंय नारद आणि माग फिरून बघायला येते ती नाच आले, मागं नाच आले. नारद म्हणला, याला काळज किती असतील बघा. आता ह्याला काळीज तर काढून दिलंय तरीही मागं नाच आले. आणि मग निघून गेलं महाराज तसंच पुढे. आणि पुढे निघून गेलं आणि मग नारदाने देवाजवळ हृदय दिलं. आणि मग देवाने नारदाला हाताला धरलं, नारद इथं बसा. म्हणजे का तुझी शंका होती काय, तू ह्याच्यासाठी आलतास. लेकरू होत नाही म्हणलं होतं, ते खरं होतं नारद. ह्या जन्मात तिला लेकरू नव्हतं, पण असा बी वाघ आपल्या देहावर उदार आहे माझ्यासाठी. देह जावो अथवा अवस्था आहे नारदा. ते आपल्या देहाचं माझ्यासाठी काही बघत नाही. आणि म्हणून त्याच्या जबानीसाठी मी माझ्या जबानीचे 3 तेरा झाले तरी चालते, पण त्याची जबान सांभाळतो की ज्यानं माझ्यासाठी एवढा उदास आहे, माझ्यासाठी एवढी पावर आहे. सांग द्यायचं होतं का नाही सांगा. त्यानं 6 म्हणलं, बरोबर 6 लेकराचं मोडता आलं नाही मला. मी तुला खरं सांगितलं, पण अशा महात्म्याची जबान मोडता येत नाही. असे मोठी महात्मे असतात. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक कंठी
तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. नारदा, तुझ्या जवळ हृदय होतं पण तू मला दिला नाही. ह्याला देऊन आपण मरावं तर काय करावं असं तुला वाटलं नारदा. आणि म्हणून माझं भक्त किती आहे अशी महात्मे असतात. आणि म्हणून महाराज सांगतात मग अशी जी महात्मे देवासाठी उदास रात्र दिवस भजन करतात. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. विठोबा रखुमाई हो रखुमाई विठोबा रखुमाई हो रखुमाई विठोबा रखुमाई 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 अशी महात्मे जिथं असतात. देवाची कथा जिथे असते असे महात्मे जिथे असतात आणि भजन जिथे असते. महाराज सांगतात महाराज तुका म्हणे देव तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संग तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संग काय देव भक्ताचा संग तुका म्हणे देव भक्ताचा संग जेथे वाघनाम त्रिवेणीचा तेथे वघनाम हेम तेथे ओघनाम तेथे भोग तेथे वघनाम हे वघनाम तेथे ओघनाम त्रिवेणीचा तेथे ओघनाम ते ओघनाम त्रिवेणीचा त्रिवेणीचा तेथे ओघनाम ते ओघनाम
त्रिवेणीता नाम त्रिवेणी दयाच्या चिंतले दयाच्या चिंतले करती माऊली ज्ञानराज माऊली पारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज द्वारा समाप्त आहे. बोलत असताना ते अपशब्द केले असतील त्याबद्दल क्षमा करा. योग्य शब्द आहेत ते माझ्या श्री गुरु मारुतराव महाराजांच्या शिवेचा योगाला महाराजांचं काही सामर्थ्य सामान्य नव्हतं. माणसं वास्तूचं मुहूर्त काढतात, शेतकामाचं मुहूर्त काढतात, घर बांधायचं मुहूर्त काढतात. पण आशे महात्मेत 22 दिवसांनी मृत्यूवादी सांगितला होता मी 22 दिवसाला जाणार आहे. मरणाचा मुहूर्त कोण काढते जगाच्या पाठी? जन्म मृत्यू स्वप्ना सारिखे आपत्यानं दिशे पार अशी महात्मेत. पण ती जी खून आहे अस्तित्वावर ते कळत नसतात आणि जेव्हा ते खरे कळतात तेव्हा ते राहत नसतात. निघून गेले आपल्यातून माणसं एके केली हातोपर्यंत आया ठाया बळी पावले पुढे गेले त्यांचा शोधित महाराज अशी महात्मे असतात. आणि त्यांची सेवा आहे. सामान्य माझ्यावर त्यांचं प्रेम होतं. किती कष्ट केलेत मी अति जवळच बघितले. आमच्या इकडे रोज ऊस तोडावा, लेकर समोर राहावे, महाराज ऊस तोडायला लेकर सोन्यासारखे संग राहावे, दिवसभर ऊस तोडावा, लेकर पकाखाली सांभाळावे आणि दिवस मावळता होईल महाराज माझ्या गाडीत येऊन बसावं. मला येऊ द्या बरं का कीर्तनाला म्हणावं. मला त्यांच्या पुढे काहीच येत नाही. एक ओवी विचारली तर त्याच्या पुढच्या 100 ओव्या सांगत होते ते 100 एक. मला त्यांच्या 5 संगत बी काही येत नाही, पण प्रेम मात्र खूप त्यांनी करावं माझ्यावर. आणि म्हणून ते आज वियोगाचं दुःख आहे. त्यांचं काही वाईट झाले ते देवापाशी जाऊन बसलेत महाराज. काही त्यावरले वेगळे आणि काही नाही त्यांचं उरलं. मग आम्हाला का वाईट वाटते? कारण वियोगाचं दुःख होते महाराज. जगद्गुरु तुकोबराय जाताना काही नाही महाराज, देवापाशी जाऊन बसलेत, पण वियोगाचं दुःख झालं म्हणून दिहू रडत होती महाराज सगळे. लेख जाताना आपण पैसे देऊन दिलेत, लाखो रुपये खर्च करतो, लग्न करून देतो, एवढा मोठा खर्च करतो, पण ज्या दिवशी लेख नवरदेवाच्या गाडीत बसल आपली पोरगी नवरी होऊन त्या दिवशी भान विसरून मायन बाप रडतात महाराज. का? वियोगाचं दुःख आहे. जाणं खरं आहे, त्यांनीच पैसे दिलेत, खर्च त्यांनीच केलाय, पोरगा त्यांनीच मला 2 वर्षांना होळी केलाय, ह्या पोराला द्यायचे आहे,
इथं आपली लेख ऐशारामीत राहील आपणच बघितलंय. पण जाताना मात्र महाराज भान विसरून रडतील बिचारे, वियोगाचं दुःख होत आहे. तसं महाराज वियोगाचं दुःख आहे. त्यांचं चांगलं झाले चिंता करायचं कारण नाही, पण आजवर होते आमच्यात, आता निघून गेलेत. पण हे वियोगाचं दुःख आहे फक्त, बाकी काही नाही. त्यांचं व्हायचं ते झालंय महाराज. रात्रंदिवस भजन केले, देव झाले ते, पण वियोगाचं दुःख आहे लेकराला. तिन्ही लेकरं वियोगाच्या दुःखात तर पडते. आणि देवाला एकच मागणी मागू, देवा त्यांना बळ द्या, आता फक्त त्यांना स्वतःला बळ द्या, धीर द्या. आणि जगाच्या पाठीवर मला एक मालक मिळाला तर एक मालक आणि एक पप्पा आहेत महाराज आपल्याला. ते सामान्य नाहीत. कोणते पप्पा आहेत? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. वडील ती वडील नेलेत आणि हे खरे वडील आहेत. आणि म्हणून या वडिलांची सेवा आपण आधीच तुमच्या घरानं वारकरी घराणं आहे, अति उच्च टोकाची सेवा पिताजींनी केली आहे. आणि कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाच हरिक वाटे देवा. प्रभूचं चिंतन करायचं, त्यापेक्षा दुसरा पर्याय नाही आपला, आता दुसरं कोणी नाही. आणि म्हणून तुका म्हणे देव भक्ताचा संग, देवोग नाम त्रिवेदीचा, तयाच्या चिंतने तरतील तुळशी, जळतील राशी पातकाच्या. एक उणी वाटली, ती उणी मात्र भरून काढावी आपल्या वंशातल्या माणसांना. मला काही गळ्यात माळ दिसली नाही 2 माणसाची. खरं आहे का? त्यांनी आपल्या वडिलांचा सामान्य उंची नाही, ज्यांची आकाशाला भिडणारी उंची आहे, सामान्य महाराज नव्हते. त्यांच्या चिरंजीवानी त्यांनी काही त्यांना दिवट्याचा अशा खतरनाक खायचा. तिथं ती माळ सांभाळणं अति अवघड आहे. पण एक गोष्ट गादीवरून सांगतोय ती त्यांनी ऐकावी. आपल्या वडिलांच्या माळा घ्यायला, तुम्ही वडिलांचं सगळं घेतलं, आशीर्वाद घेतला, पुण्य घेतलं, संपत्ती घेतली, आणि मग त्यांचाही मात्र वारसा त्यांनी चालवावा लागतो. त्यांनी माळा घालाव्या आणि व्यवस्थित चालावं. जर मालकच मागं पुढे आहे, मला त्यांच्यामुळे मालक तुमच्या मागं पुढे होतं काय तुमचं सांगा आता महाराज. घडलिया सेवा समर्थाची, आता काय, आता भय काय ऐसे वाटे जीवा. घडलिया सेवा समर्थाची, समर्थ तुमचे बाप आणि देव दुसरे नाहीत, त्यांची सेवा घडली. तुम्हाला खूप सेवा केली आहे, बोलताना अपशब्द गेले असतील क्षमा करा. योग्य आहे ते महाराजांचे एक शब्द. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. ले ले करू वेडी वाकुडी उत्तरे, नाही विचारिला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकारा, हे झाले समाधान तुमचे धरिले चरण. सुरवारी कल्पन येथे सापडले केन. निवारीला लाग करुणी आरती चक्रपाणी उभाळते. पाऊस कळा पुण्यवंत तुम्ही बाबाजी नारी उभास जवळे. प्रेम सप्रेमारते गोळे जाते उवाळते, धावू आले ते परमानंदा. नामा म्हणे के सेवा तिने खोटे राहिलो तटस्थ. भारती ज्ञान राजा भारती ज्ञान राजा लोपली ज्ञान जगे कोणी अवतार मनुरंगा. ज्ञाने आरती ज्ञान रावरती जाती विद्य साधु मनुरंजला प्रगत गुय
इतिहास जन्मजन्मीचा दाता पंढरीचा वारकरी वारी चुकून संत संगे सर्व काळ चंद्रभागेचे स्नान मागे पंढरीचा वारकरी वारी चुकून मागणे ते तुझ प्रत्याही या संतासी निर्वेच मध्ये तुका म्हणे आता उदार तो होय हे बाई संताचे पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडी एक वेळ माता पित्याचा अंतकाळ ती वेळा धर्माची ती पवित्र नाथ बाबा सांगतात. पूज्य श्री वैकुंठवासी संभाजी महाराज तेलंग यांच्या जाण्याने सर्व तेलंग परिवार गौळ निवासी सर्वांना दुःख झालं. महाराजांनी आता सांगितलं अंगीकार केला. तुका म्हणे देव झाला. हा, तर ते आज भगवंताच्या चरणावरती त्यांनी आपला देह समर्पित केलेला आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी महाराजांच्या वरती प्रेम करणारे सर्व गुणीजन मंडळी एक व्यक्ती बोलवण्यासाठी किती सायास लागतो, पण महाराजांच्या प्रेमामुळे आमच्या ज्ञानोबाच्या प्रेमामुळे सर्व गुणीजन मंडळी जे महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध मंडळी आहेत ती या ठिकाणी उपस्थित आहेत. ती ज्ञात असल्यामुळे सर्वांची नावं घेणार नाही, पण महाराज त्या फोटोवरती खूप सुंदर लिहिले बघा. तुम्ही वाचले का? कर्तृत्वाचा हिमालय आणि वात्सल्याचा सागर या दोन गोष्टीकडे बघत असताना मला खूप म्हणजे सुंदर वाक्य आवडलं ते. कर्तृत्वाचा हिमालय महाराजांचं कर्तृत्व प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीमध्ये महाराजांच्या जीवनाचा क्रम झाला आणि ज्यावेळी अनुकूल परिस्थिती महाराजांना प्राप्त झाली त्याच वेळी त्यांना इहलोकातली यात्रा संपवावी लागली. आता महाराजांनी सांगितलं आम्ही त्याचे साक्षीदार आहेत. गौळकर मंडळी साक्षीदार आहे. मी सताळा तालुका अहमदपूरचा रहिवासी आहे. माझ्या गावामध्ये कमीत कमी 4 ते 5 वर्ष महाराज ऊस तोडीसाठी आले. आमचा जीवन आणि ज्ञानेश्वर लहान लहान लेकर होते. ज्यावेळी त्या चोत्रीवरून त्यांनी ती चोत्री एकाने ढकलावी त्यावेळी वरून चोत्री खाली ढकलावी. ते आमचं जो जीवन आहे ना त्या जीवन ते त्या सुरवरामध्ये चोत्री ढकलावी. लहान लहान लेकर काय अवस्था. ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये 100 रुपये जर पाहिजे असतील तर किती कष्ट करावे लागले. 1 रुपया सुद्धा बगर कष्टाचा नव्हता. इतके कष्ट केले, इतके कष्ट केले. कर्तृत्व इतकं उत्तुंग केलं आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर सुशीलो मात्र पुण्येन पित्र पुण्येन चातुरहा उदात्त वंश पुण्येन आत्म पुण्येन सभाग्यता संत वंशोद्भव निवृत्तीनाथ महाराजांच्या वंशामध्ये पूज्यश्री महाराजांनी आपला पवित्र या ठिकाणी जन्म घेतला आणि आपलं नाव लौकिक केलं आणि तेच परंपरा पुढे चालवण्यासाठी आमची ही तिन्ही लेकर तिरुपती ज्ञानेश्वर आणि जीवन या लेकरांनी आपल्या वडिलांसाठी खूप केलं. परवा अंत्यविधीला आलो त्यावेळी ज्ञानेश्वर रडत होता. खूप केलंस बाळा, रडू नको आता. रडण्याचं काही बाकी राहिलेलं नाही. खूप कष्ट केले, खूप कष्ट केले. अहो महाराज 90 लाख रुपये मी आमच्या अण्णासाठी दवाखान्याचा खर्च केला. त्यात अहंकार नव्हता. आणखी तेवढेच लागले असते तरी आम्ही करण्यासाठी समर्थ होतो. इतका खर्च केला ज्ञानेश्वर. त्यावेळी ते म्हणला 1 रुपया जो आम्ही प्राप्त केला तो केवळ आमच्या अन्नाच्या पुण्याईमुळे आमच्या खिशात तो पैसा आला आणि आम्हाला एवढं मोठेपण आणि आम्हाला एवढ्या मोठ्या पदावरती ज्यांनी पोहोचवलं ते फक्त अन्नाची पुण्य आहे. आणि तुम्ही मला मामा म्हणतोय तो 90 लाख रुपयाची किंमत नाही, पण आमच्यातून अण्णा निघून गेले याचं फार मोठं दुःख आहे. फार मोठं दुःख आहे. पण नक्कीच लक्षात ठेवावं की दुःख तरी उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा उपजल्या पिंडा मरण सांगती मरण तर अचूक आहे, अटळ आहे, ते कोणाला टळणार नाही. पण त्यांचा सोहळा झाला आणि तुम्ही या जन्मामध्ये नाथरायाने जी ओवी दिली त्या ओवीचं सार्थक केलं की पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळी. एकच वेळेस तो प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडत असतो की ज्यावेळी आपल्या आईचं आणि ज्या वडिलांचं इहलोकातली यात्रा संपवून परलोक गमन ज्यावेळी होतं त्यांच्या या क्रियाकर्मामध्ये गुण काही ठेवता. नामदान, अन्नदान आणि सर्व वारकऱ्यांचा सन्मान एवढं तुम्ही केलं. यापेक्षा आणखी दुसरा पर्व काळ कोणताच नाही. सोम सूर्य ग्रहणे
करिता ती पारवणे माता पितर मरणे अंकित जो दिवस, तो हा दिवस अंकित असलेला दिवस आहे आणि महाराजांच्या पुण्याने तो दिवस तुम्हाला प्राप्त झाला. कोणीही दुःख मानायचं नाही, कारण जे बघा पुढे महाराज बोलून गेले, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग एक मरे त्याचा तुझा शोक वाहे. आपण शोक पाहतो, अकस्मात तोही पुढे जात आहे, आपण सुद्धा त्याच मार्गाने जातोय. तेव्हा भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की भगवंता या तेलंग कुटुंबावरती, या परिवारावरती जे दुःखाचा डोंगर कोसळला, या दुःखातून त्यांना बाजूला करण्यासाठी त्यांना धाडस द्यावं, धैर्य द्यावं आणि तुमची कृपा सदैव असावी. महाराजांचं सोनं झालं की अंतकाले जमानेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नाथ संशय नास्त्रः. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा फार नाही. महाराजांनी ठेवत असताना सांगून देह ठेवला की साधी गोष्ट नाही, यातच सर्व काही आलं. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला. तेलंग परिवाराच्या या तिन्ही मुलांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी भोजन केल्याशिवाय कोणी ऐका जमलेल्या सर्व भाविकांना, उपस्थितांना, निमंत्रितांना, ग्रामस्थांना विनंती आहे की महाप्रसाद, आता भोजन हा प्रसाद म्हणायला काही हरकत नाही. एका साधूचं जाणं, एका वारकऱ्याचं जाणं, याला प्रसाद म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी नामचिंतन झालेलं आहे, तेव्हा कोणीही विधी निषेध न बाळगता आपण सर्वांनी या ठिकाणी भोजन प्रसाद घ्यावा. ऐका महाराजांना विनंती, ऐका आपल्या गौळनगरीमध्ये एका गोरगरीब शेतमरवांचा मुलगा इंडियन आर्मीमध्ये निवड झालेली आहे. संतोष माधवराव तेलंगे यांची इंडियन आर्मीमध्ये निवड झालेली आहे आणि त्यांचा सत्कार तेलंग परिवारातर्फे केला जाणार आहे. कृपया आपण स्टेजकडे यायचं आहे. हे ज्ञानदेव तुकाराम घेऊन बसता येईल थोडं. हा टाळकरी बसतील. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, हा तुकाराम तुकाराम तुकाराम. भगवान की जय. श्री संत योगीराज निवृत्ती महाराज की जय. बजरंगबली हनुमान महाराज की जय. संभाजी महाराज की जय. पार्वती शिव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज.